नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मी आहे अंकिता आणि तुमचं ग्लो बाय अंकिता चॅनलवर पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर मी तुमच्याशी आज हा माझा मेकअप लुक जो आहे तो एकदम झटपट पटापट होणारा आहे, जो 10 मिनिटामध्ये झाला आहे ऑलमोस्ट. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि फ्लॉलेस दिसतोय. तर म्हटलं आज मी गोव्याला आली आणि बीचवर चालले होते, तर म्हटलं तुमच्याशी हा लुक शेअर करावा म्हणून हा व्हिडिओ मी बनवला आहे. प्लीज व्हिडिओ बघा. कसं करावं? रांगोळी म्हणजे व्यवस्थित मला करावं. चला तर मस्त आपण बीचवर जाण्यासाठी आपण आज रेडी होणार आहोत. तर प्लीज स्टे ट्यून. आणि थोडंसं माझं कालचं जे काजळ आहे आणि मस्कारा आहे ते थोडंसं अंडर आयच्या खाली असल्यामुळे माझं ते थोडंसं ब्लॅक झालं आहे. तर प्लीज इग्नोर प्लीज. आणि मी आहे आज गोव्यामध्ये, तर मी विचार केला इथे काय शूट करता येईल माझा व्हिडिओ, तर आपण मस्त मेकअप करता करता चिटचाट करूया. ओके. तर आम्ही काल रात्री आलो आहे. मी विचार करते की गोव्याचा एक सगळ्या टूरचा पण एक व्हिडिओ टाकेन. तर ठीक आहे, त्याला एडिटिंग वगैरे लागणार आहे आता बरंच, त्यामुळे इट विल टेक सम टाईम. आणि मी आता रूमवर एकटीच आहे, सो आय एम जस्ट मेकिंग व्हिडिओ. वन दिस इज माय हायड्रेटिंग सिरम. हे मी यूज करते. फटाफट मेकअप करायचा आपल्याला. मी आज खूप लाईट मॉइश्चरायझर लावणार आहे, कारण गोव्यामध्ये ह्युमिडिटी इज एक्स्ट्रीमली हाय. सो म्हणून मी आज खूप लाईट मॉइश्चरायझर लावते. मी जस्ट अप्लाय व्हेरी थिन लेअर ऑफ इट. मी सगळ्यात पहिले आधी हायड्रेटिंग सिरम लावून घेतलं आहे, त्याच्यामुळे स्किन खूप जास्त लवकर प्रोडक्ट ॲब्झॉर्ब करून घेतलं आहे. मी फर्स्ट स्टेपमध्ये हायड्रेटिंग सिरम अप्लाय केलं. तर हायड्रेटिंग सिरम अप्लाय केल्यानंतर मी मॉइश्चरायझर अप्लाय करते आणि मी दोन्ही अप्लाय करते कायम. प्लीज नोट इट डाऊन. तर गोव्यामध्ये खरंच खूप छान वातावरण आहे, तुम्ही पण येऊ शकता. आता थोडी गरमी आहे, बट ओव्हरऑल एक वेदर इज गुड. लिप बाम लावतोय, लिप बाम. खूप लाईट आणि खूप फटाफट होणारा हा मेकअप आहे, तुम्ही बघू शकता. ओके. I'm just taking this much of concealer. मी आधीच सांगते की मी आज नो फाउंडेशन मेकअप करणार आहे, तर खूप स्किन लाईक ठेवणार आहे आज मेकअप. मी फक्त माझे काजळाचे डाग आणि डार्क सर्कल आहेत ते फक्त हाईड करणार आहे. आपण आजकाल हे जे इंस्टाग्रामवर येत आहे, तुम्हाला पण येत आहे का हे त्विषाची केस वगैरे, हे भोपाळची मुलगी आणि शी वॉज व्हेरी वेल एज्युकेटेड वगैरे, असं या केसच्या रील्स तुम्हाला पण येतात का? कारण मी बघितल्यामुळे माझ्या फीडमध्ये सध्या ते खूप मुली आहेत ना त्यांना खूप त्रास सहन करावा लागतोय किंवा काय जे काही आहे ते. पण मला एक समजत नाही की मुली करतात का त्रास सहन, म्हणजे व्हॉट इज द रिझन ऑफ इट? म्हणजे तुम्ही घरच्यांना आणि त्या मुलीने तिच्या घरच्यांना मेसेज करून, तिच्या फ्रेंड्सला पण तिने मेसेज करून सांगितलेलं की असं असं मला त्रास होतोय, किंवा तिच्या मम्माला पण ती सांगत होती की इकडे या वगैरे, मला घेऊन जा. मग हे लोक का नाही गेले, हा पण एक प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तिने ते इतकं टॉलरेट का केलं, म्हणजे कशासाठी, काय काय गरज होती तिला इतकी टॉलरेट करायची त्या लोकांना? मी म्हणते खरंच मुलींनो, तुम्ही अशा गोष्टीमध्ये फसत असाल ना की बाबा खूप कोणीतरी तुम्हाला त्रास देतंय आणि तुमचा फायदा घेतंय, किंवा तुम्ही त्या सिच्युएशनला काहीच करू शकत नाही, अशा वेळेस तुम्हाला काय करायचंय माहितीये? तुम्हाला तिथून पळून जायचंय. तुम्ही घरी जा, तुमच्या माहेरी बोला. ते तुम्हाला नाही नाही बोलणार की बाबा आमच्याकडे येऊ नको, किंवा आम्ही तुला आम्ही आता सहारा नाही देऊ शकत, असं नाही बोलणार. ते थोडंसं प्रायमरी लेवलला सांगतील की ॲडजस्ट कर वगैरे म्हणून. पण म्हणून तुम्ही ठीक आहे, जरी ते नाही बोलले तर तुम्ही मग तिथेच राहणार का? नाही, असं नाही करायचंय. तुम्ही कुठेतरी बाहेर निघून जा यार, कुठेतरी थोडा दिवस स्पेस घ्या. अंडर आय छान ब्राईट झाले आता. तुम्हाला माहिती आहे आपल्या आयुष्यात ना स्वतःची स्पेस असणं इज रिअली व्हेरी इम्पॉर्टंट. आणि आता माझं पण लग्न झालंय, ठीक आहे,
तर माझा हसबंड आणि मी दोघंही आम्ही एकमेकांना खूप स्पेस देतो. म्हणजे खूप म्हणजे एक्स्ट्रीम नाही, पण बऱ्यापैकी स्पेस असते आमची रिलेशनशिपमध्ये. त्याने काय होतं माहिती आहे, बऱ्यापैकी गोष्टी आहेत ना, कंट्रोलमध्ये राहतात. ठीक आहे, आपलं बऱ्यापैकी झालं. हां, बघा हाईट झालं, हाईट झालं, झालं हाईट. मान्य करा. फक्त एका प्रॉडक्टने मी हे माझं जे आहे, ते मी हाईड करून घेतलंय मस्त असं छान. मी खूप खूप व्हेरी स्किन लाईक फिनिश ठेवणार आहे आज मेकअपचं. ब्लश. आपण यूज करणार आहोत ब्लश. तुम्हाला तर माहिती आहेच, गोवा म्हणलं की ब्लश पाहिजे. फुल असा सन किस लुक आला पाहिजे. बरोबर ना? बरोबर. माझ्या हसबंडने फक्त मला अर्धा तास दिलाय मेकअप करायला. तो येणार आहे तेवढ्या वेळात बाहेरून. तर मी काय म्हणत होते, मुलींनो, अशा कोणत्याही सिच्युएशनमध्ये असाल तुम्ही, की तुम्हाला सहन होत नाहीये वगैरे, तर तुम्ही तिथून पळा. निघा तुम्ही तिथून. बास झालं, किती सहन करणार? आणि मी म्हणते सहन करून मिळतं काय ना? जर तुम्हाला सहन करण्याचा एखादा अवॉर्ड भेटत असेल किंवा ऑस्करला नॉमिनेट होणार असाल, तर ठीक आहे, तुम्ही सहन करा, कारण त्याच्यातून काहीतरी आउटकम आहे. पण तुम्हाला काहीच मिळत नाहीये त्याच्यातून. तरी तुम्ही म्हणजे तिथं सहन करत थांबता. काय तर घरचे काय म्हणतील, समाज काय म्हणणार. अरे हट! काय समाजाचं घेऊन बसले तुम्ही? काही केलं तरी तुम्हाला लोकं बोलणारच आहेत. त्याच्यामुळे तुम्ही समाजाचा जास्त विचार करायचा नाही. तुम्हाला नाहीच कधी काय जमलं, काही ऑप्शन पण नाहीये, तर तुम्ही अशा वेळेस काय करायचं सांगू? तुम्ही तुम्ही तुमच्या पद्धतीनं हँडल करायला चालू करा. तुम्ही तुमच्या पद्धतीने हँडल करायला शिका गोष्टी. म्हणजे काय, की थोडंसं स्वतःसाठी स्टँड घेऊन, की आपल्याला या सिच्युएशनमध्ये काय करता येईल? काय काय करता येईल? किंवा ही सिच्युएशन आपण मॅच्युरिटीने कशी हँडल करू शकतो? या व्यक्तीला कसं उत्तर दिल्यानंतर तो कसा रिॲक्ट करतोय? हे सगळं जे आहे ना, मायक्रो ऑब्झर्वेशन करून तुम्ही या गोष्टींना रिॲक्ट झालं पाहिजे. ठीक आहे. रिॲक्ट नाही, रिस्पॉन्ड केलं पाहिजे. रिॲक्ट होणं इज व्हेरी बॅड थिंग. मला पण भयंकर राग येतो. हे बघा, ह्याला म्हणतात स्किन लाईक फिनिश मेकअप. अर्धा तास काय, मला ह्याला 10 मिनिटं पण नाही लागणार आहे मेकअप करायला. खूपच लवकर फटाफट झाला एकदम, नाही? फुल एकदम रेड रेड करून टाकते तो चेहरा छान. त्याशिवाय सन सन किस्ड कसं वाटणार? त्याच्याशिवाय असं फुल असा बीचवाला लुक कसा येणार ना? आणि मी बघा इतका सुंदर आणि छान आउटफिट घातलाय ना, तर ब्लश पगलू म्हणलं तरी चालेल मला तुम्ही. मला खूप आवडतं असं मेकअप करायला. इनफॅक्ट मला छान राहायला खूप आवडतं. मला मेकअप करायलाच असं नाही, मला छान राहायला खूप आवडतं. म्हणजे की हां, हे दुसऱ्यांना दाखवायला नाही, की बाबा तुम्ही माझं बघा, मी खूप छान राहते. नाही, मला स्वतःला खूप आनंद होतो. मी छान राहिले, छान दिसले, छान-छान फोटो काढले, की मी अशी बागडते. म्हणजे लिप बाल्म तुम्ही लावायचं असेल तर लावू शकता. लावून दाखवते. तुम्हाला लावून दाखवते. हे बघा, हा मी लिप बाल्म यूज करते. ऑल टाईम फेव्हरेट, व्हेरी हायली पिगमेंटेड लिप बाल्म. आता फक्त 3 प्रॉडक्ट्स यूज करून मी हा मेकअप लूक क्रिएट केलाय. तुम्ही बघू शकता. आता मी याच्यावर छान इयरिंग्स घालणार. छान मी तुम्हाला दाखवते. कोणते इयरिंग्स लावायचे? माझे खूप करंटली फेवरेट इयरिंग्स आहेत, जे मी तिथे एम-जी रोडवरून घेतलेत. तर थांबा, मी तुम्हाला अजून एक ऑप्शन दाखवते. वेट आहे. हे बघा, हा पण एक ऑप्शन आहे. लेट मी शो यू. मी आणलेत बरेच इयरिंग्स, पण ठीक आहे, बघू आपण मध्ये कोणतं छान. हे बघा, दिस इज द फर्स्ट ऑप्शन, दिस इज द सेकंड वन. आता मी बीचला चालली आहे, ठीक आहे. तर मला काय वाटतं माहिती आहे का, मला हेच आवडतं. हे काढते मी. आणि हे मी रिंग पण घातली एक छान सुंदर. बेंगलोरमध्ये एम-जी रोडमध्ये खूप सुंदर कलेक्शन, खूप छान कपडे आणि खूप छान इयरिंग्स वगैरे भेटतात. मी हे इयरिंग्स आणि खूप बरी शॉपिंग केली होती. तर हे बघा, हे जे आहे तो मला कसा वाटतोय, एकदम सिंपल आणि बेसिक लुक आहे. तर हे बघा, ही एक रिंग आहे आणि अजून एक आहे जे मी तुम्हाला दाखवते. हे बघा हे. आता हे जे आहे ते चांदीचे याच्यावर मॅच नाही होते.
हे बघा हा या रिंग्स मी घातल्यात. हे बघा, हे बघू शकतो. दिस इज द फर्स्ट वन, दिस इज द सेकंड वन. या बाकी मग माझ्या गोल्डवाल्या आहेत, त्या मी नाही काढत कधी. म्हणजे मी नाही काढत त्या मोस्टली, पण ही थोडीशी अशी लूज होतीये. बट दॅट्स ओके, ओके फॉर स्टाईल. ठीक आहे. पण नंतर मी केस बांधू की रिकामे सोडू हा प्रश्न पडलाय. रिकामे सोडल्यानंतर ते अजूनच जास्त फुगलेले वाटतायत का केस? छान दिसतायत, नॉट बॅड. जो मी हा ड्रेस घातलाय तो पूर्ण बॉडीकॉन ड्रेस आहे आणि हा जो आहे तो माझा ऑल टाइम फेवरेट व्हाईट शर्ट आहे, जो मी खूप वेळा आणि बऱ्याचदा वापरते कारण मला हा शर्ट खूप आवडतो. इज एक्स्ट्रीमली गुड, एक्स्ट्रीमली कम्फर्टेबल आणि खूप छान कॉटन आहे, त्याच्यामुळे छान दिसतो. तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही नक्की हा मेकअप लुक ट्राय करू शकता आणि हा फक्त मी गोव्यासाठी केलाय मेकअप. तुम्ही बघू शकता. तर याला मी छान पावडरने सेट करून घेणार आहे. मग नॅचरल करायचं असेल तर तुम्हाला खूप लाईट आयब्रो करावे लागतील. ठीक आहे, मी करते, वेट. व व्हिडिओ शूट करून मी लगेच ड्रॉप करणार आहे यूट्यूबला. बघा, एकदम लाईट मेकअप आहे. वी कॅन ॲड मस्कारा, वी कॅन ॲड मस्कारा. मी हँड ॲक्सेसरीज काही घालणार नाहीये, वॉच किंवा ब्रेसलेट किंवा कडा वगैरे असं. Can you spot out the difference? Yes, it is there. हे बघा, आयलॅशेस किती छान आणि किती गोड दिसत आहेत. इट्स गुड, राईट? येस, इट इज. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्कीच तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. आणि तुम्हाला काही सजेशन्स द्यायचे असतील तर तुम्ही कॉमेंट डाऊन, मी सगळ्यांच्या कॉमेंट्स बघत असते. थँक्यू सो मच जर तुम्ही इथंपर्यंत हा व्हिडिओ बघत असाल आणि मला कायम असंच प्रेम द्या. थँक्यू.